गंगापूर खुलताबाद तालुक्यात तिरंगी लढतीत सुरेश सोनवणे सर यांच्या प्रचारार्थ निलेश सोनवणे सर यांचे वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव या ठिकाणी जबरदस्त शक्ती प्रदर्शन करून महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या रॅलीत ग्रामस्थ आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या ठिकाणी गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक सोनवणे सर यांच्या प्रचारार्थ भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रॅलीत ग्रामस्थ आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सर्वप्रथम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी भव्य अशा रॅलीचे रांजणगाव परिसरात ढोल ताशाच्या गजरात प्राध्यापक सोनवणे यांच्या प्रचारार्थ रॅलीत अनेक ग्रामस्थ आणि महिलांनी सहभाग नोंदवला। या ठिकाणी निलेश सोनवणे सर यांनी ही रॅली प्राध्यापक सुरेश सोनवणे यांच्या प्रचारार्थ असून या तालुक्याचा भूमिपुत्र यांना प्रचंड मतांनी विजयी करावे आणि या तालुक्याचा सर्वांगीण विकास करावा असे एनटीव्ही न्यूज मराठीच्या माध्यमातून सांगितले आहे। आज या ठिकाणी आम्ही रांजणगाव या गावामध्ये रॅली काढलेली आहे आणि सुरेश सरांची ही रॅली आहे। ही लढाई फक्त सोनवणे सरांची नाही तर ही लढाई जनतेची आहे आणि आता जनतेने ठरवलं आहे की आता खरं तर परिवर्तनाची गरज आहे आणि ही परिवर्तनाची लढाई आहे। त्यामुळे आम्ही सर्वजण जनता सरांच्या पाठीशी आहे एवढंच व्यक्त करते आणि धन्यवाद। या तिरंगी लढतीमध्ये आपण आपला प्रचार कसा करणार? आमचा प्रचार आता ऑलरेडी आम्ही घराघरापर्यंत पोहोचलेलो आहोत। पाना ही निशाणी आज जनसामान्याच्या मनामध्ये आता एकदम रुजलेली आहे आणि जनतेला परिवर्तन पाहिजे। या परिवर्तन आता 100% अटळ आहे आणि या महाठगांना घरी पाठवण्याची तयारी या जनतेनं केलेली आहे। मी आपणास सांगू इच्छितो की या गंगापूर आणि खुलताबादचं भविष्य आज 15 वर्षापासून ज्या व्यक्तीने खाल्लं, ज्या व्यक्तीने ज्या विकासाच्या कामावरती ज्या गोष्टी मोठ्या मोठ्या बाता केल्या, या गोष्टीचा आता जनतेला खरं रूप या जनतेला कळलेलं आहे आणि आता सुरेश सोनवणेच्या माध्यमातून या जनतेने आपल्याला विकास बघितलेला आहे आणि विकास बघणार आहे। कारण आता सुरेश सोनवणेला आता निवडून देण्यासाठी जनता सज्ज झालेली आहे। पाना निशाणीला निवडून देण्यासाठी जनता सज्ज झालेली आहे आणि आता पाना निशाणी ही विकासाचं प्रतीक आहे। पाना निशाणी ही बाल भविष्याचं प्रतीक आहे। पाना निशाणी ही शिक्षणाचं प्रतीक आहे। या गोष्टीचा खरा तात्पर्य आता जनतेला कळलेला आहे आणि जनता आता या 15 वर्षाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। कारण प्राध्यापक सोनवणे सरच यांच्यासाठी एक उत्तम मार्ग आहे। हा जनतेसाठी सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे। म्हणून हा प्रचार या अधोगतीला या प्रचाराला पूर्णपणे आज वेगळं रूप आलेलं आहे आणि प्रचार हा वेगळ्या गतीला गेलेला आहे हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। प्रतिनिधी रमेश नेटके, एनटीव्ही न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।